गोष्ट अशा नेत्याची ज्यांनी शेतात जाऊन शेतकऱ्यांना ऊस कसा लावायचं हे शिकवलं. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे पण निर्णायक वळण देऊन विकास साधणाऱ्या एका थोर सहकारमर्षीची. नमस्कार, मी सार्थक पाटील. तुम्ही पाहत आहात 30 दिवस 30 नेते, दिवस 23वा. हे आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्याशा गावी जन्मलेले वसंतदादा हे 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याआधी 1972 मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. सुमारे 25 वर्ष त्यांनी सांगलीचे प्रतिनिधित्व विधानसभेत व लोकसभेत केलं. वसंतदादांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास आणि कृषी विकास केला. कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय या क्षेत्रात सहकाराचा प्रसार प्रामुख्याने दादांनी केला. खत कारखाने, सूत गिरण्या, तेल गिरण्या, कागद कारखाने, सिमेंट, पाईपचे कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यात वसंतदादांनी सहकारी तत्वावर सुरू केले. सहकार क्षेत्रातील या अद्वितीय कामगिरीमुळे त्यांना पद्मभूषण पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.